कोणत्या बाबतीत मिळालं त्यांच्याकडनं अजून आम्हाला काही समजलं नाही. तर त्यांनी थोडक्यात त्यांच्या बावड्याच्या गोष्टी 2च मिनिटांमध्ये असं असं आहे असं असं आहे, म्हणजे जमिनीपासून वर येणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. एक विहीर आणि नदी, नदी पाणी असं जात असते, ती नदी ही लोकांच्या पर्यंत जात असते. पाणी जर प्यायचं झालं तर नदी अशी गावागावात जाऊन तुम्ही तिथं पाणी पिऊ शकता. पण विहीर ही अशी गोष्ट आहे की विहिरी जवळ जायला लागते तुम्हाला पाणी प्यायला. आणि पाणी हे वरून, नदीचं पाणी वरून खाली येत असते, पण विहिरीचं पाणी खालून वर येत असते. तसे बगाडे सर आणि शेती सर तसेच आमचे गाड्यासाठी खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला समाज कार्य करण्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा आहे. ते आर्किटेक्ट म्हणून काम करतात, पण आपण आपलं तन मन धन आणि एक ध्यास धरून जे काम केले ते आमच्या समाजाला एक खरा मिळाला की त्याच्या योगे आम्ही आज वर चढाला समाजाच्या बाबतीमध्ये जे काही असेल ते करतात. तर ही एक विहीर आहे, ती विहीर खांदावर पाणी आणते. कुएं के पास जाना पड़ता है और नदी के पास अपने आप आहे, हा फरक आहे. जो खालून वर येतोय त्याला श्रेष्ठ म्हटलं जातं, वरून येणाऱ्याला जास्त श्रेष्ठ म्हटलं जात नाही. म्हणून किती जरी झाले तर ती विहिरीची किंमत ही वेगळीच आहे आणि नदीची किंमत खळखळत होऊन ती मोकळी पडते. ही 12 महिने पाणी देत राहत वर 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 येते. ही एकच वस्तू अशी. अशा प्रकारे शेतीसाहेब सुद्धा काम करतात चांगलं उत्तम, की नवीन पिढीला काहीतरी गाणं शिकावं करावं. पूर्वी तर गाणं फार अवघड वाटायचं, आता ते सोप्यात सोपं करून वेगवेगळ्या पद्धती अवलंबून ते करायला लागले. त्याला यश अजून येणं झालं. ते यश या सगळ्यांच्या माध्यमातून यावं हीच परमेश्वरची प्रार्थना. आणि मानेसाहेब आपले आहेतच, पण एवढ्या ह्याच्यात वेळ काढून सुद्धा मानेसाहेब या ठिकाणी आहेत. मलाही आश्चर्य वाटतं, पूर्वीपासून त्यांचे संबंध असणार आहे. ते गायक आहेत, गाणं म्हणतात, तर त्यांनाही माझ्या शुभेच्छा. जय हिंद.